प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने सुंदरशी वेळ तुमच्या परिवारात दिली. जवळपास 1 वर्ष झाला असेल तुमच्या इथं या दासाची प्रेयर झाली नाही. आज पहिली प्रेयर घेण्यासाठी मला देवबाप्पाने हे ठिकाण दाखवलं. घर सोडलं, डायरेक्ट तुमच्या घरी आलो. कुठं वळालो नाही मी. मला जे ठिकाण देवबाप्पाने दाखवलं त्याच ठिकाणी मी आलो. आणि मला माहिती आहे माझ्या देवाने जिथं मला ठिकाण दाखवलं तिथं कार्य केल्याशिवाय तो राहत नाही. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. बंधू प्रार्थना करतील. हालेलुया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ पिता, अब्राहमाच्या, इसहाकाच्या, याकोबाच्या जिवंत माझ्या बाप्पा, धन्यवाद प्रभू. आमची चिंता काळजा तुमच्या आधीन स्वाधीन करतो प्रभू. सकाळपासून तर आत्तापर्यंत सांभाळणं प्रभू, आम्ही तुमचे आभार मानतो. दे बाप्पा, जे तुझ्या दास सेवकांना तू आमच्याबद्दल जे बी बोललास, दाखवलं, जे बी चिंता काळजी, जे बी समस्या प्रॉब्लेम दाखवलंस परमेश्वरा, त्यासाठी ते इथं आले बाप्पा. खरोखर आमचं नको, तुमच्या नावाचं गौरवकारी उंच करतो प्रभू. त्यांची येण्याची योजना, त्यांची येण्याची इच्छा आणि त्यांची येण्याचं टाइम टेबल हे त्यांचं नव्हे तर तुमचं आहे बाप्पा. त्यामध्ये आम्ही तुमचे आभार मानतो बाप्पा. आमच्याकडून, माझ्याकडून वेळ काही चुकलं असेल, पाप चूक अपराध बोलण्याद्वारे, चालण्याद्वारे, पाहण्याद्वारे प्रभू, मला तुमच्या दयेने कृपेने तुमच्या पवित्र हाताने स्पर्श करून प्रभू मला क्षमा करा बाप्पा. दे बाप्पा, तुमचे आभार मानतो. तुमची कृपा, तुमची दया सनातन प्रभू. आमच्यासाठी तुम्ही महान कार्य केलं. आमच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही ऐकल्यात, पाहतात. आणि प्रभू देवा, आमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करायला, आमच्या सर्व स्वप्नात प्रत्येक गोष्टी तुमचा हात आहे. तुमच्या योजना प्रभू आमच्यासाठी महान उघडल्या प्रभू. आमच्या मागील प्रार्थना ज्यावेळी तुमच्यासाठी बोललो चाललो त्या सर्व पूर्ण केल्या प्रभू. आम्हाला प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही वंचित होतो त्या गोष्टीबद्दल तुम्ही आम्हाला सुरक्षित केलं. आणि प्रभू, आम्हाला तुमच्यामध्ये चालली इच्छा तुझ्या दासाची प्रार्थना, छोटीशी प्रार्थना करतो बाप्पा. आणि जे देवाचे सेवक आले प्रभू, त्यांच्याकडे तुम्ही बोला, आमच्यासाठी वचनाद्वारे बोला. मग प्रत्येकाचा ताबा घ्या, इतरांना आशीर्वाद द्या, सहाय्य करा. येशूच्या नावात प्रार्थना करतो पित्या, आमेन. प्रियांनो, 2026 वर्ष लागलं आहे ना. 2026 वर्ष लागून आज 14 तारीख आहे ना. 14 तारखेचे जवळपास 4चा टाईम तुमच्या घरामध्ये देवबाप्पाच्या दासाचं येणं आत्मेच्या प्रेरणेने झालेलं आहे. प्रियांनो, तुम्हाला म्हणता येतं हे की आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये पूर्णपणे समाधानी आहोत. देवाने आम्हाला काही अंशी समाधानी ठेवलं हे नाकारता येत नाही. पण तुम्हाला खात्रीने म्हणता येतं का की आम्ही पूर्ण समाधानी आहोत? आम्ही पूर्ण समाधानी आहोत म्हणता येतं? हो. प्रियांनो, एदेन बागेमध्ये आदामाने जे फळ खाल्लं ना, आदामाने ज्या फळाला आपली पवित्र जीभ लावली, ज्या फळाला देवबाप्पाने सांगितलं होतं स्पर्श करू नको, त्याच्या जवळ जाऊ नको, त्याने जेव्हा त्या फळाला आपली जीभ लावली ना, तेव्हाच देवबाप्पाने आम्हाला पूर्णपणे समाधानातून वेगळं केलेलं आहे. शाप का दिला? तुम्ही ऐकले ना. देवबाप जर फळ खाल्ल्याने खुश झाला असता तर शाप दिला असता का देवबाप्पाने? त्यांना बाहेर काढला आज्ञामुळे. बाहेर काढलं तो नंतरचा भाग आहे. परंतु परमेश्वराला राग आला का नाही? परमेश्वर म्हणलं का आदमाला, मी फार खुश झालो, तू माझी आज्ञा मोडली, फळ खाल्लं, माझ्या मनाला काही वाईट वाटलं नाही, तो रोज फळ खात जा असं म्हणलं का? जेव्हापासून आदामाने ते फळ खाल्लं तेव्हापासून आम्ही पूर्ण समाधानी या गोष्टीपासून वंचित झालेलो आहोत. आहेत ना आमच्या संसार प्रपंचामध्ये समस्या? आहेत का नाही? तुम्ही म्हणू शकता का आमच्या परिवारात काही समस्या नाही, काही अडचण नाही, आम्ही एकदम खुश आहेत, आमच्या मनाला प्रसन्नता वाटते? प्रियांनो, आदामाच्या एक साधारण चुकीमुळं त्याचा दुष्परिणाम आम्ही भोगत आहोत आणि परमेश्वर पण त्याचा दुष्परिणाम भोगते. कसा भोगते? वचनातून बघू आता आपण. 2 पेत्र
परमेश्वर दुष्परिणाम त्याचा भोगत आहे, ते आपण वचनातून बघू. आता 2 पेत्र शास्त्रभाग पटपट काढायचा. तुम्ही मुरलेले प्रियजन आहे, तुम्ही नवीन नाही. 3 अध्याय 8 वचन. तिसरा अध्याय 8 वचन. पहिले ना 2 पेत्र 3 अध्याय 8 वचन. तरी तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 दिवसासारखे आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. किती दिवसासाठी परमेश्वर आला होता या पृथ्वीवर? 1 दिवसासाठी आला होता, 1 दिवसासाठी. परंतु आदामाच्या एक साधारण आज्ञाभंगाच्या पापामुळं 7000व्या वर्षामध्ये देव बाप्पाला या पृथ्वीवर थांबावं लागलेलं आहे. जो परमेश्वर फक्त 1000 वर्ष या पृथ्वीवर राहण्याच्या अपेक्षेने आला होता, या अपेक्षेने आदामाला हवेला घडवलं होतं, त्या परमेश्वराची सर्वप्रथम इच्छा आदामाने भंग केली. म्हणून परमेश्वराने पण ठरवलं, यांना मी माझ्या नावात तर ठेवीन, परंतु यांना मी समाधानी पूर्णपणे होऊ देणार नाही. आज आहेत का कोणता परिवार समाधानी? कोणत्या परिवाराला असं निडरतेने म्हणता येतं का की माझ्या जीवनामध्ये कुठलंच संकट नाही, मी टेन्शनमध्ये नाही, मी प्रॉब्लेममध्ये नाही, मी अडचणीमध्ये नाही, मी त्रासामध्ये नाही, मी छळामध्ये नाही, म्हणता येतंय कोणाला? अहो, सेवकांना सुद्धा हे म्हणता येत नाही. जे सेवक प्रभूची रात्रंदिवस आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतात, त्या सेवकांना सुद्धा हे बोलता येत नाही. पण प्रभूने एक शब्द आमच्यासाठी बायबलमध्ये ठेवलाय. तो शब्द आपण पाहूया, काढूया आपण. 2 करंथीकराचं पत्र 12 अध्याय 9 वचन. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणातही पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढळता फार आनंदाने बाळगीन. बस, देव बाप्पाने मनुष्य मात्रावर आपली कृपा ठेवलेली आहे. परमेश्वराची आमच्यावर कृपा आहे म्हणून आम्ही जिवंत आहेत. परमेश्वराने आपली कृपा काढून घेतली ना, तर डारकाळ्या फोडणारा जो सैतान आहे, गरजणाऱ्या सिंहासारखा, तो केव्हा आम्हाला फिनिश करीन ना, सांगता येत नाही. तो हेच शोधित आहे की मला गिळण्यासाठी कोणतरी भेटावं, परंतु आमच्या प्रभूची कृपा त्याला आम्हाला गिळण्यापासून रोखत आहे. प्रियांनो, बघा, परमेश्वराला क्रोध आला एदेन बागेत, त्याने शाप दिला एदेन बागेत, पण परमेश्वराने मनुष्याची संगती आजपर्यंत सोडलेली नाही. जो 1000 वर्ष म्हणजे 1 दिवसासाठी राहण्यासाठी या पृथ्वीवर आला होता, त्याला आदामाने 7000 वर्ष राहण्यास भाग पाडलंय. हे 7000वं वर्ष चाललंय. प्रियांनो, वचनाच्या परिभाषेप्रमाणे 7000व्या वर्षाच्या 26व्या वर्षात आम्ही आलोत. प्रभूनी यावं का नाही आम्हाला घेऊन जाण्यासाठी? वाटतं का नाही तुम्हाला यावा? का पृथ्वीवरच आम्हाला मौज मजा करण्याची इच्छा आहे? प्रियांनो, जर तुम्हाला वाटत असेल ना की पृथ्वीवरून देव बाप्पाने आम्हाला घेऊन जाण्यासाठी लवकर यावं, तर प्रभूची एक इच्छा आजपर्यंत विश्वासणारे का पूर्ण करत नाही? बघा, एदेन बागेत आदामाने त्रास दिला, पृथ्वीवर आम्हाला प्रभूने आपल्या नावात घेतलं. आपल्या नावात घेऊन काही विश्वासणारे, काही सेवक प्रभूला त्रास देत आहेत. आता तुम्ही म्हणता, बापरे ब्रदर काय बोलू राहिले?
त्रास देऊ राहिले. प्रियांनो, देवाचं न ऐकणं म्हणजे काय? काय सांगा ना. त्रास देणं पाप. देवाचं न ऐकणं म्हणजे देवाला त्रास देणं आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये एक वचन काढूया आपण. मी जे पण बोलन आत्म्याच्या प्रेरणेने पुराव्यानिशी बोलन. प्रगटीकरण 22वा अध्याय 18-19 वचन वाचा. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याचवर या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणेल. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकील. अजून एक वचन बघूया आपण. आता प्रेषितांची कृत्यामध्ये या 2रा अध्याय काढा. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38वं वचन वाचा पटकन. पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. आज काही सेवक, काही विश्वासणारे या वचनाच्या विरोधात चाललेले आहेत. या वचनाला काही मानित नाही, या वचनाचं ऐकत नाही, या वचनाला सन्मान देत नाही. ते काय करत आहेत वो प्रभूच्या दृष्टीने? काय करत आहे? अहो, आदामाने फक्त फळ खाऊन देव बाप्पाची इच्छा भंग केली. पण आजचे काही सेवक, काही विश्वासणारे या वचनाच्या विरोधात जाऊन देव बाप्पाच्या आत्म्याने जे बायबल लिहिलेलं आहे ना, आम्ही म्हणतो ना हे बायबल आत्म्याने लिहिलंय, म्हणतं का कोणी हे बायबल बुद्धीने लिहिलंय? मग जर हे आत्म्याने बायबल लिहिलंय, त्याच्यामध्ये हे जे आता तुम्ही वचन वाचलं, हे वचन आत्म्याने लिहिलंय का नाही? म्हणता येईल का तुम्हाला हे वचन आत्म्याने नाही लिहिलेलं? बायबल मध्ये जे बी ते आत्म्याच्या द्वारे झालेलं आहे ना, झालेलं आहे ना, हे मान्य आहे ना, आत्म्यानेच सर्व काही केलंय. मग आज या वचनाच्या विरोधामध्ये काही सेवक, काही विश्वासणारे एकमेकांना भडकवीत आहेत की हे वचन ऐकू नका, हे वचन पाळू नका, या वचनाप्रमाणे चालू नका. हे ॲक्च्युली ते काय करत आहेत वो? देवाच्या ऐकण्याची प्रक्रिया करत आहेत का देवाच्या विरोधात जाण्याची प्रक्रिया करत आहेत? आता आपल्याला जेवढं चांगलं वाटतं ते आपण करायचं. तिथं काय सांगितलं, त्याच्यात भर पण टाकायचं नाही, काही काढून हे बघा, देवाचा आत्मा जेव्हा बोलायला लागतो ना, देवाच्या आत्म्याजवळ पळवाट नाही बरं का. देवबाप स्वतःचं हित कधी बघत नाही. देवबाप जे सरळ आहे ना, ते सरळ सांगून मोकळा होणार आहे. मी असा सेवक आहे, दुसऱ्यांना खोटं बोलायला रेटून घाबरत नाही, पण मी खरं सांगायला घाबरत नाही. म्हणून मी आजपर्यंत सेवा करतोय. देवबाप मला सेवेला पाठवतोय. मला देवाने दाखवल्याशिवाय मी कोणाच्या घरी पाय नाही ठेवीत. तुम्ही कोणाची प्रॉपर्टी, देवाची का माझी आहे? देवाची ना. मग देवाची प्रॉपर्टीने देवाचं ऐकलं पाहिजे ना. जर एखादा ऐकत नसला, आताच जेव्हा प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदर बंधू म्हणले, मुलगा सकाळपासून गेलाय, पतंग धरतोय का काय करतोय मला माहिती नाही. बापाच्या हृदयाला आपल्या मुलाविषयी कळवळा येतोय ना की अरे माझं लेकरू घरामध्ये नाही, म्हणजे बापाच्या हृदयाला कुठंतरी काही ना काही त्रास होतोय ना. तसं त्याला सुद्धा त्रास होतो ना. होतोय का नाही बापाच्या हृदयाला त्रास? माझ्या वचनाला आज जर देव बाप्पाच्या शब्दाला विश्वासणारा जर खुलेआम दोष लावतोय, 4 चौघामध्ये त्या प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये बोलत आहे, देवाच्या आत्म्याला कसं वाटत असेल? कसं वाटत असेल? खुश होतोय का देवाचा आत्मा? अनास्त विश्वासणारा सेवक म्हणतो प्रभू आला की चाललो मी स्वर्गामध्ये. त्यामुळे आपण जगा वेगळे, मी आता म्हणून पूर्व अहो, काही जणांना ना स्वर्गात जाणं फार स्वस्त वाटू राहिलं. इतकं स्वस्त नाही बरं का स्वर्गात जाणं.
ताऊन सलाकून देवबाप स्वर्गात घेणार आहे म्हणून पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं केलंय त्यांनी. आहे का नाही माहिती? पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं केलंय. काढूया जरा आपण आता पेत्राचा शब्द आलाय तर मत्ते कृष्ण वर्तमान 16वा अध्याय वचन 18-19. 16 पण वाचायचं का? 16वा अध्याय 18-19 दोनच वचन वाचायची. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ले देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आता स्वर्गात उघडण्याचा पण आणि स्वर्गामध्ये बंद करण्याचा पण अधिकार वचनाप्रमाणे पेत्राला आहे. आज पेत्राला काही जण काहीच समजत नाही. फार साधारण एक साधारण व्यक्तीसारखं पेत्राला काही विश्वासणारे काही सेवकगण समजू राहिलेत, पण पेत्र तेवढं साधारण नाहीये. पेत्र तेवढा साधारण नाही. पेत्र काय होतं जरा बघू आपण. प्रेषितांची कृत्य काढा 5वा अध्याय 15वं वचन वाचा. पेत्र काय होतं जरा बघू आता वचनातून आपण. 5वा अध्याय 15वं वचन. कित्येक लोकांनी दुखणेकऱ्यास मार्गात आणून बाजारात व पलंगावर ठेवावे यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्याच्यातील कोणावर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकऱ्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यास घेऊन येत आणि ते सर्व बरे होत. पेत्राची खाली सावली जर पडली ना आजाऱ्यांवर, मग कुठल्याही प्रकारचा आजारी असो तो ताबडतोब बरा व्हायचा. पेत्राला प्रार्थना करण्याची गरज पडत नव्हती. पेत्राच्या सावलीमध्ये देव बाप्पाने एवढं सामर्थ्य ठेवलं होतं की त्याची सावली आजाऱ्यावर पडली तर लगेच आजारी बरे व्हायचे. आणि त्या पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी निरोप दिलाय, तुम्ही आपल्या पापाचा पश्चाताप करा. काही जण म्हणतात आम्ही केलं पश्चाताप. मग जर तुम्ही पश्चाताप केलंय तर पेत्राने पश्चाताप करायला का सांगितलंय? तुम्ही जर पश्चाताप केलाय तर मग पेत्राने पश्चाताप करायचं आव्हान वचनाप्रमाणे का केलं? काय कारण आहे पेत्राला पश्चाताप करण्याचा, शब्द बोलण्याचं? प्रियांनो, जो विश्वासाने वचनाला आपल्या जीवनात घेईल ना त्याला स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता देव बाप्पांनी खुला केलेला आहे. आणि पेत्र पण त्यांना स्वागत करून वेलकम म्हणून त्यांना आतमध्ये पाठवीन. परंतु जो ऐकणार नाही, आज पेत्राचा निरोप किती जण ऐकतेत? पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो निरोप दिला प्रेषित 2:38 वचनाप्रमाणे, किती जण त्या निरोपाला मान्य करतात? किती जण म्हणतात हा निरोप माझ्यासाठी आहे, या निरोपाचं मी आगत स्वागत करतो, या निरोपावर माझा विश्वास आहे. प्रियांनो, या वचनाचा रेफरन्स जर काढला ना तर काही जणांना या रेफरन्साची चीड येते. ते म्हणतात प्रेषित 2:38 वचनाचा रेफरन्स आमच्या समोर बोलू नका, आम्हाला माहिती आहे तिथं काय लिहिलंय. तुम्हाला जर ते माहीत आहे काय लिहिलंय, ते कुणी लिहिलंय? तुम्हाला माहीत आहे तिथं काय लिहिलंय, चला ठीक आहे, माहीत आहे तुम्हाला काय लिहिलंय, पण ते कुणी लिहिलंय? ते तुम्ही लिहिलंय का? तुम्हाला म्हणता येतं का ते मी लिहिलंय? ते देवाने जर लिहिलंय तर ते कोणासाठी लिहिलंय? देवाने स्वतःसाठी लिहिलंय का तिथं? कुणासाठी लिहिलंय? आमच्यासाठी लिहिलंय ना, की आम्ही ऐकावं त्याप्रमाणे करावं. पण घोटाळा कुठं झालाय माहिती का? घोटाळा एका ठिकाणी देव बाप्पाने घोटाळ्यासाठी ते तिथं तसं केलेलं नाही, पण मनुष्याने त्याला घोटाळा म्हणून धरलेलं आहे. म्हणून या वचनाचा विरोध आजही चाललाय.
2 बाप्तिस्म्याचे वचनं दिलेत, पण एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलंय. म्हणून विश्वासणारे गोंधळलेत की आम्ही हा बाप्तिस्मा घ्यावा का हा घ्यावा. हा घेतला तर मग हा घ्यायचा नाही, आणि हा घेतला तर याला घ्यायचं नाही. मग जर मनुष्य मात्राने 2 बाप्तिस्म्याची अशी परिभाषा जर बनवली, मग देव बाप्पाला कळत नव्हतं का की 2 बाप्तिस्म्याचे वचन कसे मी बायबलमध्ये ठेवावे. देवबाप सगळे वचन जागृतरित्या लिहित होता, आपल्या मनामध्ये जडणघडण करत होता. एवढ्याच एका वचनासाठी प्रभू झोपेमध्ये होता का? हे वचन, या वचनाला लिहित असताना प्रभू झोपेत होता का? मग आज काही सेवक, काही विश्वासणारे या वचनाच्या विरोधात का चाललेत? का या वचनाचा सन्मान व्हाय नाही पृथ्वीवर? बायबलमध्ये तर या वचनाचा देवबाप्पाने सन्मान केलाय, पण काही विश्वासणारे, काही सेवक या वचनाचा आजही सन्मान करायला का तयार होत नाहीत? का या वचनाच्या विरोधात काही पण बोलत आहेत? प्रियांनो, आम्हाला सर्वप्रथम देवाच्या वचनाच्या विरोधात बोलण्याचा ना मुळीच अधिकार नाही. देवाच्या आत्म्याने कुठेच आम्हाला मान्यता दिली नाही की तू वचनाच्या विरोधात काही बोल आणि कुणाला पण वचनाच्या विरोधात काही पण भडकव. हे आम्हाला देव बाप्पाने मुळीच बायबलमध्ये सांगितलं नाही. पण आज चाललंय ना, मला पाहिलं काही जमलं, हो ओनली जीजस आहेत बरं का, हो का, हे आलेत ना ओनली जीजस आहेत. अहो माझ्या तोंडावर म्हणतोय ओनली जीजस आहेत बरं का हे आलेले. मी ऐकतोय कानांनी, पण त्यांना भय नाही वाटत. अरे देवाचे दास आलेत म्हणते, ओनली जीजस आलेत बरं का हे ओनली जीजसचं फक्त वचन सांगणारे. इतके निडर काही विश्वासणारे आज झालेत ना, त्यांना देवाचं भय राहिलेलं नाही. आणि उघडरित्या सेवकाचा काही पण शब्दाने अपमान चाललेला आहे. प्रियांनो, देवाला कसं वाटत असन? देवाच्या सेवकाचा खुलेआम वचनाप्रमाणे जर अपमान केला जातोय तर देवाला कसं वाटत असन? देव खुश होत असन का? देवाला प्रसन्नता वाटत असन का? कारण प्रियांनो, जेव्हा देवाच्या वचनाचा अपमान सेवकाच्या माध्यमातून विश्वासणारा करतो ना, तेव्हा देवबापनं प्रत्येकाच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये ती लिहून ठेवत आहे बरं का, की XYZ सेवकाला विश्वासणारा काय बोलला, माझ्या वचनाचा त्यांनी किती अपमान केला, सगळं त्याच्या नावावर लिहिलं जातंय. इथं आमचा समय चाललाय म्हणून प्रभू शांत आहे. पण जेव्हा प्रभूचा समय वरती येईल ना, जेव्हा आमचं वर जाणं होईल, तेव्हा प्रभू विचारीन. प्रत्येकाचा पृथ्वीवरचा पिक्चर प्रत्येकाला दाखवलं जाईल. आणि विशेष करून प्रेषित 2:38 वचनाचा, ज्यांनी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात काही बोलले, काही प्रक्रिया केली, त्यांचा तर पिक्चर सर्वप्रथम प्रभू दाखवीन. आणि प्रत्येकाला आपापला पिक्चर पाहायला लावीन प्रभू. म्हणून एक वेळेस पिक्चर पहा. तिथं पिक्चर पाहायला आम्हाला घंटे नाही बसावं लागणार. आत्म्याला एका सेकंदात आमच्या जीवनाचा, पृथ्वीवरचा सगळा पिक्चर एका सेकंदात कळणार आहे. आत्म्याला सगळं काही समजतं, बुद्धीला समजत नाही बरं का. म्हणून आम्हाला वेळ लागतो, बुद्धीने ग्रहण करण्यासाठी वेळ लागतो. पण आत्मा, जो जीवनी आत्मा प्रभूने आमच्या हृदयात टाकलाय, तो आत्मा सर्व काही एका सेकंदात समजून घेऊ शकतो. आणि जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्याला त्याच्या जीवनाचा पिक्चर प्रभू दाखवीन, त्यावेळेला प्रभू त्याला म्हणून, सांग तुझा हा पिक्चर असा आहे, तू स्वर्गात येण्यास योग्य आहे का? प्रियांनो, सर्व गोष्टीची देवबाप सूट देईन. देवबाप आपल्या वचनाला दोष लावणाऱ्यांना कधी सूट देणार नाही, कदापि सूट देणार नाही. कारण देवाच्या वचनाला विरोध करण्याचा देव बाप्पाने अधिकारच दिलेला नाही.
तुम्हाला जर वचन समजत नाही तर देव बाप्पाला विचारा, देव बाप्पा इथं एक वचन आहे, इथं एक वचन आहे, 2 वचन आहेत, एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं, मी गोंधळात पडलोय, मला समजावून सांग तू. अहो इतका सोपा मार्ग देता सोडून आणि वाकड्या वाटेने जे कोणी सरळरित्या या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेत असतात त्यांना पण मदत नका करू. हे वचन ऐकू नका, हे वचन सांगणार आला त्याचा आदर सन्मान करू नका. या वचनाच्या विरोधात तुम्ही बोलले ना, काही होणार नाही. प्रियांनो, बायबलमध्ये जर ते वचन आहे ना तर ते पवित्र वचन आहे, ते आदरणीय वचन आहे. त्या वचनाच्या विरोधात आम्हाला काही एक बोलण्याचा कदापिही देव बाप्पाने अधिकार दिलेला नाही आणि देव बाप अधिकार देणार पण नाही. आम्ही समजून घेतलं पाहिजे की मला वचनाचा आदर किती करायचा आहे आणि वचनाच्या विरोधात किती जायचं आहे. देवाने जर वचनाच्या विरोधात जायला नाही सांगितलं तर आम्ही जर आज वचनाच्या विरोधात काही पण करतो, योग्य करतो का? म्हणता येईल का हे योग्य चाललंय? म्हणून प्रियांनो, शेवटी आता आपण प्रार्थनेत जाणार आहोत. एक विचार सांगतो, डोळे बंद करा. प्रियांनो, जीवनामध्ये सर्वाच्या विरोधात आम्ही जाण्यासाठी स्वतःला जसं पाहिजे तसं आम्ही तयार केलं ना, देवबाप तिथं हरकत घेणार नाही. पण जीवनामध्ये आम्ही जर वचनाच्या विरोधामध्ये गेलो ना, तिथं देवबाप हरकत घ्यायला कधी वेळही लावणार नाही. आता जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची आशा आहे का नाही आशा? मला पण स्वर्गातच जायचंय. मी काय म्हणत नाही मला स्वर्गाच्या बाहेर राहायचं, मला स्वर्गात जायचंय. आम्ही सर्वजण स्वर्गात जाण्याच्या वाटेवर आहोत किंवा वाटेवर चलत आहोत. मग आम्ही त्या वाटेवर चालत असताना आम्ही वचनाला दोल ठेवून चालणं योग्य आहे का? आहे का योग्य? म्हणता येईल का योग्य आहे? म्हणून प्रियांनो, तुम्हाला आता म्हणलं ना एक विचार सांगतो, आणि हा विचार जीवनामध्ये एकदा तरी कधी करा, कधीतरी एकदा करा. रोज करा असं मी नाही म्हणत, प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने एकदा तरी करा. पण जेव्हा हे करण्यासाठी बसताना तेव्हा तुमच्या स्वतःच्या मनाने हे करण्याची तयारी प्रभूला दाखवा. कोणत्या तरी सेवकांनी सांगितलं म्हणून मी हे करायला बसलो, अशा विचाराने ते करू नका. जीवनामध्ये एकदाच प्रभूच्या सानिध्यामध्ये एकटे राहा, एकटे. तिथं कुणी आलं नाही पाहिजे. 2 मिनिटासाठीच प्रभूच्या सानिध्यात जायचंय बरं का. त्यासाठी तू म्हणता ना आता काय प्रभूचे दास 2 घंटे बसायला सांगतात का काय? 2च मिनिटं फक्त प्रभूला द्या. 2 मिनिटं, 120 सेकंदाचा वेळ फक्त प्रभूला द्या. त्याच्या पुढं वेळच देऊ नका. पण या 120 सेकंदाच्या वेळामध्ये एक वाक्य प्रभूला तुम्ही बोला. काय वाक्य बोला? प्रभू, मी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात आज चालत आहे. त्या वचनाला मी मानित नाही, त्या वचनाचा मी सन्मान करत नाही. त्या वचनाच्या विरोधात आत्तापर्यंत मी कशा प्रकारे वागलो हे मला पण शब्दशः आठवत नाही. पण माझी बुद्धी मला एवढं आठवण करून देते की या वचनाच्या विरोधात तू योग्य प्रकारे वागला नाही. प्रभू, हे मी जे काही केलं हे योग्य आहे का याचं मला उत्तर दे. एवढंच देव बाप्पाला विश्वासाने तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोला आणि शांत राहा. जर तुम्ही विश्वासाने हे वाक्य देव बाप्पाला बोललेले असाल ना, देवाचा आत्मा येईल आणि तुम्हाला सांगन की तू बोललेलं हे वाक्य योग्य आहे का योग्य आहे. आणि जेव्हा आत्मा सांगन ना, जे काय आत्मा सांगन ते गपचूप ऐकून घ्या. आत्म्याच्या विरोधात बोलू नका. आत्म्याचा तरी सन्मान करणारे आम्ही कमीत कमी असावे, अशा अनुषंगाने तरी आम्ही ख्रिस्तामध्ये चालण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रभूला दिसू द्या. आत्मा तुम्हाला योग्य उत्तर देईन आणि जे काय आत्मा तुम्हाला सांगन ना
तेच तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये पुढं करण्याच्या प्रयत्नात राहा. पण जीवनामध्ये जेव्हा पण हा निर्णय घेण्याचा तुम्ही डिसिजन घेता ना, तो डिसिजन तुमच्या स्वतःचा असला पाहिजे. कुणीतरी आम्हाला सांगितलं म्हणून डिसिजन घेतलाय या अनुषंगाने बसले ना, तुम्हाला देवाचा आत्मा उत्तर देईल याची मी गॅरंटी देत नाही. पण स्वतःच्या इच्छेने बसला ना, 100% नाही 101% मी आजच तुम्हाला शब्द देतो, प्रभूच्या नावाने प्रभू तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. करा डोळे बंद. काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. काही सेकंद, 3-4 सेकंद फक्त शांत राहू आपण. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद आम्ही देतो. आमच्याजवळ फक्त शब्दाचंच फळ आम्ही तुला सादर करणारे आहोत माझ्या बापा. आमच्याजवळ एवढंच एक मात्र तू आम्हाला एदेन बागेमध्ये आदामाला सुद्धा हेच दिलं होतं माझ्या बापा, आणि याच फळाच्या द्वारे आदाम तुला एदेन बागेमध्ये खुश आणि प्रसन्न करत होता. ते फळ आजही तू आमच्यापर्यंत ठेवलेलं आहे माझ्या बापा. आजही तुला आमच्याकडून स्तुती आराधना याचाच यज्ञ हवा आहे माझ्या बापा. आम्ही अगदी तुटक्या फुटक्या शब्दामध्ये माझ्या बापा या यज्ञाला जसं आम्हाला सादर करता येतंय तसं आम्ही सादर करतो माझ्या बापा, आणि या यज्ञाचा तू स्वीकार करतो. म्हणून आम्ही आजपर्यंत तुझ्या नावामध्ये टिकून आहोत माझ्या बापा. जर तू या यज्ञाचा स्वीकार केला नसताना माझ्या बापा, तर आम्ही तुझ्या नावामध्ये असतो किंवा नसतो हे आम्हाला सांगता आलं नसतं माझ्या बापा. आज खरोखर माझ्या बापा पाचरणे परिवाराची पुन्हा एकदा तू भेट घेत आहे माझ्या बापा.
आज आमच्या बंधूंच्या परिवारामध्ये स्वर्गीच्या बापा तुझ्या दासाला पहिली प्रार्थना करण्यासाठी तू पाठवलं, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. स्वर्गीच्या बापा, या पृथ्वीवर जे पण विश्वासणारे आहेत ते विश्वासणारे तुझी धनसंपत्ती आहे, आणि त्या धनसंपत्तीला खुश करण्यासाठी तू आपल्या सेवकांना नियुक्त केलेला आहे की जा माझ्या विश्वासणाऱ्याला माझ्या वचनाने खुश करा, आनंदी करा, आत्मिक आशीर्वादाने त्यांना आशीर्वादित करा. स्वर्गीच्या देवा, आजही तू आत्म्याच्या प्रेरणेने सेवकांच्या मुखातून बोलत आहे, म्हणून तुझी सेवा आजही चाललेली आहे. जेव्हा तुझा आत्मा बोलायचं थांबवेल माझ्या बापा, तेव्हा या पृथ्वीवर तुझी सेवा होईल याची खात्री देता येत नाही. पण जोपर्यंत तुझा आत्मा या पृथ्वीवर सेवकांच्या द्वारे बोलण्याची इच्छा ठेवत आहे, तोपर्यंत तुझी सेवा या पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने होत असलेली आम्ही अनुभवत आहोत माझ्या बापा. आज या घरामध्ये तू आलास माझ्या बापा, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, जे पण आशीर्वाद तू घेऊन आलेला आहे ते आशीर्वाद या घरामध्ये तू सोडून जा माझ्या बापा. मला माहित नाही तुझ्या आत्म्याने कोणते आशीर्वाद आणले आहेत, पण जे पण आशीर्वाद तू घेऊन आलेला आहे ते आशीर्वाद या घरात सोडून जा माझ्या बापा. आणि या परिवारासाठी मी प्रार्थना करतो माझ्या बापा. या परिवाराला तो आजपर्यंत आपल्या नावामध्ये सांभाळलेला आहे, या परिवाराबरोबर तो आजपर्यंत आहे, यासाठी मी तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. या परिवारासाठी आणखी मागतो माझ्या बापा. या परिवाराची प्रत्येक गरज, प्रत्येक आशा, प्रत्येक विनंती, प्रार्थना तुझ्या पवित्र चरणासमोर मी ठेवतो माझ्या बापा. आजच्या दिवसानंतर माझ्या स्वर्गीच्या बापा, हे उभयता जे काही तुला प्रार्थनेच्या माध्यमातून तुझ्याकडे मागणी करतील, त्या प्रार्थनेला तू ऐकण्यासाठी सदैव आपले कान यांच्या हाकेकड कर माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुझी कृपा आणि दया या प्रियजनांवर तू सतत ठेव, आणि यांच्या मुखातल्या हर एक शब्दाला तू ज्या प्रकारे ते तुला मागतील त्या प्रकारे करण्याची तू कृपा यांच्यावर करावी, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या देवा, आजच्या दिवसानंतर या उभयतांमध्ये निरनिराळे बदल तू घडवून आण माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, जे मनुष्याला असंभव आहे ते तुला संभव आहे माझ्या बापा. तुझी कृपा या उभयतांवर कर माझ्या बापा. यांच्या परिवारातले जे त्यांचे मुलं आहेत त्यांच्यावर पण तुझी दया आणि कृपा कर माझ्या बापा. जेवढे पाचरणे परिवार या मळ्यामध्ये राहत आहेत माझ्या बापा, त्या सर्व परिवारांची नावं घेऊन मी प्रार्थना करतो. स्वर्गीच्या देवा, सर्व पाचरणे परिवारांवर तुझा आशीर्वाद तू ओत माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. आपल्या दासाला आज या ठिकाणी येण्यास तू सहाय्यता केली माझ्या बापा. तुझ्या आत्म्याने मला दाखवलं, यासाठी मी तुझे आभार मानतो माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहो. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तो आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही मी प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी तू दिली, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते, जसे आमच्यावरून आम्हाला सोडले आहे तसेच आमच्यावरून आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्श करू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व कला तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रवेश रक्त की जय. प्रवेश रक्ताचा जय जयकार असो. आमेन.